बातमी आता कोल्हापूरकरांसाठी आहे। कोल्हापूर ते मुंबई दिवसभरात 2 सत्रात विमानसेवा लवकरच सुरू होणार आहे। 2 मार्च पासून संध्याकाळी सुद्धा मुंबईहून कोल्हापूरसाठी उड्डाण घेता येणार आहे। सुरुवातीला दर मंगळवार आणि गुरुवार संध्याकाळची विमानसेवा असेल। बघूयात महत्त्वाची बातमी। पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांना ईडीने समन्स पाठवलेला आहे। फिमा कायद्याचं उल्लंघन केल्याप्रकरणी ईडी चौकशी करणार आहे। सिंग पितापुत्रावरती स्विस बँक खात्यासह काही परदेशी मालमत्तांचे लाभार्थी असल्याचा आरोप आहे। जालंधरमधील ईडी कार्यालयामध्ये उद्या चौकशीसाठी हजर राहणार असल्याचंही कळतंय। शिंदेंच्या शिवसेनेचे नेते आनंदराव अडसूळ पवारांच्या भेटीला गेलेले आहेत। शरद पवार यांच्यावरती सध्या पुण्यातील रुग्णालयामध्ये उपचार केले जात आहेत आणि त्याच ठिकाणी आनंदराव अडसूळ हे पोहोचलेले आहेत। शरद पवार यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी शिंदेंच्या सेनेचे अडसूळ हे शरद पवार यांच्या भेटीसाठी पुण्यामध्ये गेलेले आहेत। पुण्यातील रुग्णालयामध्ये शरद पवार यांच्यावरती गेल्या काही दिवसांपासून उपचार सुरू आहेत। त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचं डॉक्टरांकडून सांगण्यात आलेलं आहे आणि त्याच अनुषंगाने तब्येतीची प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी शिंदेंच्या शिवसेनेचे आनंदराव अडसूळ हे पवारांच्या भेटीला गेलेले आहेत।